नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला मराठी व्याकरणाचे प्रश्न बघायचे. महत्त्वाचे प्रश्न आहे आणि महत्त्वाचं आपण याचं स्पष्टीकरण देखील घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. नुसतं उत्तर सांगून उपयोग आहे का? अजिबात नाही. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर स्पष्टीकरण नका, तर ते नाही घेतलं तर फायदाच काय लेक्चरचा, बरोबर ना? मग लेक्चरचा फायदा तेव्हाच होणार ज्यावेळी तुम्ही स्पष्टीकरणाचा अभ्यास करशाल. ओके, बघा पहिला प्रश्न काय, ते काम खूप मोठे आहे. नकारार्थी वाक्य करायचंय. नकारार्थी, आता नकारार्थी ते काम मोठे आहे का? इथं आलंय प्रश्नचिन्ह, मग हे राहील का? नाही, कट झाला ऑप्शन. ओके, त्यानंतर किती मोठे आहे हे काम, आता इथं काय उद्गारवाचक आहे, इथं भावना प्रधान आहे का? नाही, कट झालं. काम मोठे असावे, इथं काय आलं तुमचं? विद्यार्थी आलेले आहे. विद्यार्थी म्हणजे काय, तर वावी वेचे प्रत्यय लागले, कट झाला. ते काम काही छोटे नाही. ते काम काही छोटे नाही. काय सांगितलं आपल्याला? नकारार्थी करायला लावलं ना, मग इथं नकारार्थी काय नाही आलेलं आहे, म्हणून त्याचं योग्य उत्तर हेच असणार आहे. ठीक आहे. आणि नकारार्थीला काय म्हणता? करणरूप कशाला हो करार्थी, नकारार्थी अकरणरूपी पण म्हणतात. लक्षात असू द्या, आपण या अगोदर पण घेतलेलं आहे अकरण रूपी. चलो नेक्स्ट. ऐकणे या क्रियापदातून कर्तृत्व वाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल? बघा, ऐकणे या क्रियापदापासून जोडायचंय तुम्हाला. ऐकणे म्हणजे तुम्हाला इथं काय जोडायचं आहे? धातू साधी जोडायचंय. धातू सिंपल आहे. त्याच्यानं दीर्घ उ, रा, आ आणि नारा. तर ऐकणे आपण बघा इथं ऐकऊ असं होईल का रे? नाही होत, बरोबर ना? ऐकेरा असं होतं का? नाही होत. ऐके आ असं होतं का? नाही होत. ही तिघ पण नाही होत. हा पण नाही, हा पण नाही आणि हा पण नाही. पण असं होऊ शकतं ऐकणारा. ऐकणारा म्हणजे लागला की नाही प्रत्यय, हा झाला धातू साधिते. ऐकणे क्रियापदापासून कर्तृत्ववाच विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागला? नारा प्रत्यय जोडावा लागला. ठीक आहे. आता याचं सोल्युशन म्हणजे स्पष्टीकरण बघा काय, मराठी व्याकरणात क्रियापदापासून कर्तृत्ववाचक विशेषण नामाचा कर्ता दर्शवण्यासाठी विशेषण तयार करताना मूळ धातूला प्रत्यय लावला जातो किंवा जोडला जातो. समजलं? मराठी व्याकरणात क्रियापदापासून कर्तृत्ववाचक जे विशेषण असतं ना, त्यामध्ये नामाचा कर्ता दर्शवणारे विशेषण तयार करताना मूळ धातूला प्रत्यय लावला जातो. त्याला काय म्हणायचं? कर्तृत्ववाचक. ठीक आहे. क्रियापद काय? ऐकणे. धातू काय? ऐक. प्रत्यय काय? नारा. तयार काय झाला शब्द? ऐकणारा. ओके, ही झाली तुमची कन्सेप्ट क्लिअर. आता कर्तृत्ववाचक विशेषण बघा. गाणे ऐकणारा मुलगा. गाणे ऐकणारा मुलगा. मुलगा काय? नाम आहे. याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? विशेषण आहे, बरोबर ना? मग विशेषण आहे ना, मग त्याला म्हणायचं कर्तृत्ववाचक. ठीक आहे. पर्याय क्रमांक याचं कोणतं उत्तर असणार आहे? तर 4 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जोड्या जुळवा. इथं अजिबातच घाबरायचं नाही. हे फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी दिलेलं असतं, मुद्दामून वेळ जाण्यासाठी. काहीच काळजी करायची नाही, काहीच नाही. निश्चिंत राहायचं. फक्त प्रश्न समजून घ्यायचा. एक जरी माहित असेल ना तरी उत्तर सोडवणार. क्रमवाचक संख्या विशेषण. क्रम म्हणजे काय? क्रमाने येणारे. क्रम म्हणजे काय? क्रमाने येणारे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे काय राहतं रे? पट दर्शवणे. आवृत्तीवाचक म्हणजे काय? पट दर्शवणे. गणनावाचक 1 2 3 4 5 6 7 अशा अनंत पर्यंत ज्याची गणना केली जाते त्याला काय म्हणायचं? गणनावाचक. ठीक आहे. अनिश्चित, ज्याच्याबद्दल निश्चितच माहित नाहीये, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहितीच नाहीये काही आहे, तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? अनिश्चितच म्हणणार आहे. साहजिक आहे. ओके, मग आता बघा, क्रमवाचक म्हणजे काय येईल रे? बघा, चौथा सप्तमी, बरोबर ना? चौथा सप्तमी, एकच पाहिजे 2. आवृत्तीवाचक म्हणजे काय? पट दर्शवली. काही लोकांना तुम्ही पोलीस झाल्याच्या नंतर 1 पट आनंद होणार आहे, काही लोकांना 10 पट होणार आहे. ते अर्थ वेगळा आहे की तुमचे आई वडील असतात त्यांना 1000 पट आनंद होणार आहे. तुमचे आई वडील, तुमचे गुरु जे असणार त्यांना 1000 पट आनंद होणार. म्हणजे काय? पट दर्शवली ना. मग आता बघा, पट दर्शवली तर 2चं 1 असणार आहे. बघा, 1चं किती आहे? अचं काय दिले मी तुम्हाला? 2 दिले. ओके, त्याच्यानंतर बचं काय दिले तुम्हाला मी? 1 दिले. ठीक आहे. त्यानंतर गणनावाचक म्हणजे गणना कसं राहतं रे? ज्याच्यामध्ये गणना केली जाते ना त्याला गणनावाचक म्हणायचं. 1 2 3 4 5 जे काय असणार ते. मग ती इथं बघा, अर्धा गणनावाचकचे 3 उपप्रकार आहे. एक पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. मग बघा, हा अपूर्णांक आहे अर्धा, बरोबर ना? अर्धाच आहे ना, हा अपूर्णांक आहे. म्हणून याचं काय येईल तुमचा? क चा काय येणार आहे? क चा येईल तुमचा 4 येणार आहे. ओके, आणि ड चा काय म्हणलंय रे? अनिश्चित म्हणलंय ना, ज्याच्याबद्दल निश्चित माहित नाही.
माहितीच नाही मला किती गर्दी होती, थोडी गर्दी होती, पण किती माहित नाही ना, मग त्याच्यामुळे ते अनिश्चित असणार आहे. ओके, मग आता ड चा काय असणार आहे, 3 असणार आहे. मग बघा बरं, 1चं 2 दिलंय का, हा 1चं 2 आहे, पण 2चं 1 नाही, कट झाला. ओके, परत 1चं किती 2 आहे, हा तर नाहीच येणार. 1चं किती 2 आहे, अजिबात नाही येणार. बरोबर ना, ऑप्शन लगेच कट झाले. एकाच याच्यावरनं ऑप्शन कट झाले तुमचे 2. हे बघा, हा पण कट झाला आणि हा पण कट झाला. मग आता 1चं किती आहे, 1चं 2 आहे, ठीक आहे. 2चं 1, 3चं 4 आणि 4चं 3, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. अशी पद्धत असते सोडवायची. गरजेचं नाहीये 4ही ऑप्शन माहित असेल. तुम्हाला 4 पैकी 2 जरी माहित असेल तरी उत्तर काढू शकता बाळांनो. इथं तर 2 पण नाही, हा 2 जरी माहित असेल तरी काढू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. हे बघा, क्रमवाचक पहिला, चौथा, 8वी, 60वे, प्रथमा, द्वितीय, सप्तमी, हा चार्ट पाठ करा. तुमचा याच्यावरचा मार्कच जात नसतो. वस्तूंचा क्रमाने येणारा क्रमांक दर्शवतो. ठीक आहे, साईडला होतो जेणेकरून तुम्हाला दिसणार आहे. बघा पुढचा, बघा आवृत्तीवाचक म्हणलेले. आवृत्तीवाचक काय म्हणले, आवृत्तीवाचक म्हणजे चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित. पट दर्शवली, संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दर्शवतं. ओके, त्यानंतर गणनावाचक 10, 14, अर्धा, पाव, दोघे, पाची, चारी, याला काय म्हणायचं, गणनावाचक. केवळ मोजदाद किंवा गणती करण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे, आणि अनिश्चित सर्व काही, थोडे, इतर, अल्प, ज्याच्यामध्ये निश्चित नाहीये, निश्चित संख्या दर्शवत नाही, फक्त व्याप्ती सुचवते, याला काय म्हटलं आता, अनिश्चित म्हटलं. तर हा जो चार्ट आहे हा पूर्णच्या पूर्ण काय केला पाहिजे, पाठ केला पाहिजे, जेणेकरून यावर काही जरी प्रश्न आला तर मार्क जायला नको. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघा, काल पाऊस पडला, यामध्ये तुम्हाला विचारलंय आख्यात अर्थ काय. आख्यात अर्थ एक सांगतो, क्रियापदाला संस्कृत मध्ये आख्यात म्हणतात. काय म्हणतात, आख्यात म्हणतात. ओके, मग आता बघा आपल्याला काय म्हणले, तर इथं ताख्यात, लाख्यात, वाख्यात आणि इ आख्यात. तर आपल्याला काल पाऊस पडला म्हणलंय, पडला म्हणजे काय झालं, इथं हे आहे ला प्रत्यय. मग भूतकाळामध्ये कोणते प्रत्यय राहतात रे, भूतकाळामध्ये ला, ली, ले आणि लो. ला, ली, ले, लो हे तुमचे काय असतात, भूतकाळातील प्रत्यय असतात. कन्सेप्ट क्लिअर. मग आता इथं काय पाहिजे, भूतकाळ. मग पुढचा प्रश्न काय माहिती का, भूतकाळामध्ये क्रियापदाला काय म्हणतात, तर भूतकाळामध्ये क्रियापदाला म्हणतात लाख्यात. काय म्हणतात, लाख्यात असं म्हणतात. मग पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, लक्षात घ्या. बघा आता आख्यात विकार त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्या. संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात, आख्यात म्हणतात, जे मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, त्यानंतर धातूला जे प्रत्यय लागून क्रियापदे तयार होतात त्यांना आख्यात प्रत्यय म्हणतात. 4 काळ असतात याच्यामध्ये, 4 काळ आणि 3 अर्थ असतात. असं एकूण जर विचारले तर 7 आहे. एकूण आख्यात विकार किती, तर 7 असणार आहे. ठीक आहे ना, लक्षात राहू द्या. बघा एकूण 7 आख्यात विकार आहेत. आणि आता कोणकोणते ते पण जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे. बघा, वर्तमान काळ जे असतं ना, वर्तमान काळ, तर त्याला प्रथम ताख्यात म्हणतात. भूतकाळाला काय म्हणतात, लाख्यात असं म्हणतात. त्यानंतर रीती भूतकाळाला काय म्हणतात, दीर्घई आख्यात म्हणतात. भविष्य काळाला काय म्हणतात, बघा ईल आख्यात म्हणतात. आज्ञार्थाला काय म्हणतात, दीर्घ उ आख्यात. त्यानंतर विद्यार्थ्याला काय म्हणतात, वाख्यात म्हणतात. आणि संकेतार्थाला काय म्हणतात, द्वितीय आख्यात असं म्हणतात. ठीक आहे, लक्षात असू द्या. बघा हे 7 आहे. वर्तमान काळ प्रथम ताख्यात, भूतकाळ लाख्यात, रीती भूतकाळ दीर्घ आख्यात, भविष्यकाळ ईल आख्यात, आज्ञार्थ दीर्घ वाख्यात, विद्यार्थ वाख्यात आणि संकेतार्थ द्वितीय ताख्यात. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. आम्ही गाडीत बसलो, तोच गाडी सुटली, ह्या विधानातील काळाचा प्रकार ओळखा. सामान्य भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि सन्निहित भूतकाळ. आता इथं एक गोष्ट सांगतो, क्रिया किती आहे, क्रिया किती बघा. पहिली क्रिया काय, आम्ही गाडीत बसलो, आम्ही गाडीत बसलो. ओके, ही एक क्रिया झाली. ठीक आहे, दुसरी क्रिया काय बाय, तोच गाडी सुटली. एक क्रिया झाली नाही तर लगेच दुसरी क्रिया घडते, बरोबर ना. हे बघ, आम्ही गाडीत बसलो ही एक क्रिया झाली की नाही, घटना घडली. लगेच काय झालं, दुसरी पण क्रिया घडली, ही दुसरी. मग ज्यावेळी एक क्रिया संपत नाही आणि लगेचच दुसरी क्रिया घडते, काय म्हणलं मी, व्यवस्थित ऐका हा.
एक क्रिया संपत नाही आणि लगेच दुसरी क्रिया जर घडत असेल तर त्यावेळी त्याला सन्निहित भूतकाळ म्हणतात. त्यावेळी त्याला काय म्हणतात? सन्निहित भूतकाळ असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. बघा, जेव्हा एखादी क्रिया नुकतीच घडली असेल किंवा एखादी घटना घडल्यानंतर लगेच दुसरी घटना घडते तेव्हा त्या क्रियेला सन्निहित भूतकाळ असे म्हणतात. ओके. प्रश्नार्थक वाक्य, आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली. विश्लेषण, या वाक्यात गाडीत बसण्याची क्रिया आणि गाडी सुटण्याची क्रिया यामध्ये अत्यंत कमी कालावधी आहे. बघा, अत्यंत कमी कालावधी आहे म्हणजे एक क्रिया घडल्याबरोबर दुसरी क्रिया घडली आहे. अशा प्रकारे दोन क्रियांचा जवळ संबंध दर्शवण्यासाठी सन्निहित भूतकाळचा वापर केलेला आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, एक घडली लगेच दुसरी घडणार, सन्निहित भूतकाळ. जास्त डोकं लावायचं काम नाहीये. ओके. बाकीचे पर्याय बघा. इतर सामान्य भूतकाळ म्हणजे काय राहतो रे? सामान्य भूतकाळ बघा, क्रिया फक्त भूतकाळात घडली असे दर्शवतात. आम्ही गाडीत बसलो हे झालं सामान्य भूतकाळ. सिंपल राहतं. साधा भूतकाळ पण याला म्हटलं जातं. सामान्य किंवा आपण याला काय म्हणूया? साधा. ओके. अपूर्ण भूतकाळ, क्रिया भूतकाळात चालू होती असे दर्शवण्यासाठी गाडी सुटत होती. म्हणजे क्रिया कशी? अपूर्ण भूतकाळामध्ये, पण ते अपूर्णच आहे. आणि पूर्ण भूतकाळ, क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती असे दर्शवले जाते. गाडी सुटली होती, गाडी सुटली होती. ठीक आहे, हा झाला पूर्ण भूतकाळ. चलो नेक्स्ट. घोडा घोडा खेळू चला, मौज घडीवर करू चला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार अभ्यस्त, सामासिक, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त. कोणता शब्द आलाय? घोडा घोडा या शब्दाला आपल्याला हायलाइट केलंय. बाकी वाक्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके. घोडा घोडा खेळू चला, मौज घडीवर करू चला, अधोरेखित शब्द. अभ्यस्त हे सामासिक आहे, पूर्ण अभ्यस्त का अंश अभ्यस्त. जेव्हा एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणार आहे, ज्यावेळी एकाच शब्दाची काय होणार आहे? पुनरावृत्ती घडते. म्हणजे काय ना, तोच शब्द येतो. बघा, तोच शब्द आलेला आहे, घोडा घोडा. मग अशा वेळी त्याला काय म्हणायचं? पूर्ण अभ्यस्त. अशा वेळी त्याला काय म्हणायचं? पूर्ण अभ्यास. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. बरोबर. बघा, स्पष्टीकरण. पूर्ण अभ्यास म्हणजे एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो, अशा दोन्ही शब्दांना अर्थ असतो, म्हणजे द्विरुक्ती शब्दाला पूर्ण अभ्यास शब्द म्हणतात. काही प्रसंगी दोन्ही शब्दांच्या मध्ये एखादं नवीन अक्षर येतं. बरोबर, एखादं नवीन अक्षर येतं. जसं की पैसाच पैसा, पैसाच पैसा, गाव गाव, काव काव, चिवचिव, खळखळ, बडबड, मळमळ, हळहळ, वटवट आणि गोडा गोडा. ठीक आहे. यामधलं विशेषण काय असतं रे? विशेषण लाल लाल, गारगार, गोड गोड, जड जड, मऊ मऊ. हे असतं आपलं विशेषण. ओके. क्रियापद काय असतं? लख लख, चुक चुक, गुणगुण, खाऊन खाऊन. अव्यय काय राहतं? छन छन, समोरासमोर, खालच्या खाली, पुढे पुढे, मधून मधून, हळूहळू. हे सगळं थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आपल्याला माहितीये, जर एकाच शब्दाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला पूर्ण अभ्यास असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट. आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत या वाक्यातील उद्देश ओळखायचा तुम्हाला. आम्ही काय ना, भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहे. उद्देश बघा, उद्देश म्हणजे काय रे? कर्ता. उद्देश म्हणजे कोण ओळखायचं तुम्हाला? कर्ता ओळखायचा. ठीक आहे ना. आता असणारे कोण आहे? कर्ता कसा ओळखतो आपण? वाक्यातील क्रियापदाला. वाक्यातील क्रियापदाला काय विचारायचं? नारा नारीचे प्रत्यय लावायचे. प्रश्न कोण काय नाही करायचं. मग आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहे. आपण प्रश्न काय करणार आहे? असणारे कोण. असणारे कोण तर भारतीय नागरिक. असणारे कोण तर भारतीय नागरिक. हे त्याचं उत्तर भेटलंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. असणारे कोण आहे? भारतीय नागरिक. मग हे झाले वाक्यातला कर्ता. हे कोण झाले? वाक्यातला कर्ता. कर्ता म्हणजेच कोण? उद्देश. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माचे लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणतात? बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगाला कर्तरी म्हणतात, अकर्मक कर्तरी म्हणतात, कर्मणी म्हणतात की भावे म्हणतात. तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. काय म्हटलं तर? कर्मणी प्रयोग. कारण का तर तो जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते. ठीक आहे ना. मग या प्रयोगाचे प्रकार किती पडतात रे? प्रयोगाचे प्रकार 3 आहेत. प्रयोगाचे प्रकार 3 आहेत. कोणते? कर्तरी, कर्मणी, भावे.
कर्तरी, कर्मणी आणि काय तर भावे. ठीक आहे, हे तुमचे प्रकार. नेक्स्ट. ओके, हे बघा. प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहे. व्याख्या काय आहे? जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माचे लिंग, वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आत्मवाचक, दर्शक, पुरुषवाचक, संबंधी. आत्मवाचक मध्ये येता आपण, स्वतः, नीच हा शब्द येतात. आपण, स्वतः, नीच. ठीक आहे. पुरुषवाचक मध्ये काय राहता? मी, आम्ही, आपण, स्वतः. याचे 3 प्रकार आहे. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय आणि तृतीय. ठीक आहे. संबंधी मध्ये काय तो? जो, तो, के, ते, ज्याने, त्याने. ठीक आहे. आणि दर्शक मध्ये काय येतं? तर दर्शक मध्ये जवळची जर वस्तू असेल, जवळची वस्तू, तर असतं हा, ही, हे. ही सर्वनाम वापरतात. कोणती? हा, ही, हे. आणि दूरची असेल तर, दूरची असल्यास कोणते राहतात? तो, ती, ते. तो, ती, ते. बघा, जवळचे असेल हा, ही, हे आणि दूरचे असेल तो, ती, ते. मग इथं काय आहे? गंगा ही हिंदूंची पवित्र नदी. ही हा सर्वनाम आलाय की नाही? मग ही आलाय म्हणून दर्शक सर्वनाम, सॉरी, दर्शक सर्वनाम पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट. बघा, र या व्यंजनाच्या जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती? र लिहिण्याच्या पद्धती 1, 2, 3, 4. तर र च्या पद्धती आहे एकूण 4 आहे. र लिहिण्याच्या पद्धती एकूण 4 आहे. बघा, पहिली पद्धत आपण लिहितो, सूर्य शब्द लिहितो. सूर्य हा शब्द लिहितो की नाही? सूर्य. मग तिथं आपण हा वरती जो हे दिला, ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे आपण ग्रह शब्द लिहितो. ग्रह. ग्रह लिहित असताना बघा, आपण इथं अशी जी आडवी मारली, हा ग्रह झाला. तिसरी बघा, राष्ट्र शब्द लिहिला आपण. राष्ट्र. राष्ट्र लिहिल्याच्या नंतर बघा, या 2 खाली लाईन मारल्या का? ही तिसरी झाली. आणि चौथी आपण रस्व शब्द लिहिला. बघा, रस्व शब्द. मग रस्व लिहित असताना ही जी मी इथं अशी लाईन मारली, ही एक चौथी पद्धत. अशा 4 पद्धती. अशा 4. बघा, ही एक, त्यानंतर ही दुसरी, त्यानंतर ही तिसरी आणि ही चौथी. अशा र लिहिण्याच्या एकूण पद्धती आहेत 4. आणि र ला कंपित वर्ण असं देखील म्हटलं जातं. र ला काय म्हटलं जातं? कंपित वर्ण. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट. आभूषण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आभूषण, शृंगार, सुवर्ण, दागिना आणि बक्षीस. तर आभूषण या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार आहे? तर दागिना असणार आहे. काय असणार आहे? दागिना. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, नेक्स्ट. आभूषण याचा अर्थ अंगावर घालण्याची शोभदायक वस्तू म्हणजे दागिना किंवा अलंकार. इतर समानार्थी शब्द आहे लेणे, भूषण, जेवर. आपण नंतर जेवर पण म्हणतो की नाही? मग लेणे, भूषण आणि जेवर. शृंगारचा अर्थ साजणे किंवा नटणे, सौंदर्याचा एक भाग आहे पण तो दागिना नाहीये. सुवर्ण याचा अर्थ सोने आहे असा होतो. दागिने सोन्याचे असू शकतात पण सुवर्ण म्हणजे स्वतः दागिने नव्हे. समानार्थी आहे सुवर्णाचे किंवा सोन्याचे कनक, हेम, कांचन. ठीक आहे. आणि बक्षीस याचा अर्थ पारितोषिक किंवा इनाम असतो. म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार? तुमचं आभूषण म्हणजेच काय तर दागिना आहे. नेक्स्ट. पुढे चुकीची विरुद्धार्थी जोडी निवडा. अपेक्षित, गैरअपेक्षित, उत्साह, निरुत्साह, अर्थ, अनर्थ, इलाज आणि नाईलाज. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, आपल्याला काय म्हटलं? चुकीची म्हणलंय ना, विरुद्धार्थी. आता अपेक्षित आहे, तिथं अनअपेक्षित पाहिजे होतं. तिथं काय दिलं त्याने? गैर अपेक्षित दिलं. काय दिलं? गैर अपेक्षित दिलं. मग पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, तर चुकीची आहे. उत्साह, निरुत्साह बरोबर आहे. अर्थ, अनर्थ पण बरोबर आहे. आणि इलाज, नाईलाज पण बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे? तर हा चुकीचा असणार आहे. नेक्स्ट. पुढील चुकीची जोडी निवडा. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. बरोबर, दररोज प्रसिद्ध होणार काय? दैनिकच आहे. ठीक आहे ना. त्यानंतर 15 दिवसांनी जे प्रसिद्ध होतं त्याला आपण काय म्हणतो? पाक्षिक म्हणतो. हे पण बरोबर आहे. प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होणार हे काय असणार तुमचं? नियतकालिक असतं का? नाही, प्रत्येक महिन्याला नियतकालिक नसतं. दरवर्षी होणार वार्षिक आहे. ते ठराविक काळाने प्रसिद्ध होतं ना, त्याला नियतकालिक म्हणतात. ठराविक कालाने. ठीक आहे ना. मग पर्याय क्रमांक 3 काय तर तुमचा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीची जोडी आहे. ठीक आहे. नेक्स्ट.
नवल वाटणे समानार्थ असणारं दुसरा वाक्य प्रचार पर्यायातून निवडा. म्हणजेच काय? नवल वाटणे, तोंड भरून येणे, तोंडचे पाणी पडणे, तोंडात बोटे घालणे आणि तोंड घशी पडणे. बरोबर ना? म्हणजे नवल वाटणे, जर एखादा विद्यार्थी आता शांततेमध्ये अभ्यास करतोय. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, की ना ज्यावेळी आपण सराव करतो ना किंवा ज्यावेळी आपण एखाद्या परीक्षेची तयारी करत असतो ना, सगळ्यात पहिला नियम काय माहिती का? लोकांना सांगू नका. म्हणजे तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना उगाच बाव करू नका त्या गोष्टीचा, की मी पोलीस भरती करतोय किंवा मी MPSC करतोय किंवा मी सरळ सेवा करतोय, जे असेल ते. त्यांना काय होतं माहिती का? काही दिवसानंतर ते प्रेशर आपल्या स्वतःवर क्रिएट होतं. कारण ते लोक विचारतात "अरे हा तर खूप दिवसापासून करतोय, मग का नाही काय झालं याचं? होत का नाहीये?" मग आपल्याला त्या अभ्यासापेक्षा ना त्या लोकांचा ताण जास्त वाटायला लागतो. हे नॅचरल आहे. ही परिस्थिती. मग सगळ्यात पहिला नियम काय माहिती का? ज्यावेळी आपण अभ्यास करतो ना, त्यावेळी जास्त कोणाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही यशस्वी झाल्याच्या नंतर त्यावेळी काय होईल? नवल वाटल. नवल वाटलं की ती लोक आपल्या आपच तोंडात बोटे घालणार. बरं ना? ते म्हणणार की यार नवल वाटतंय, हा मुलगा कधी बोलला नाही, काही नाही किंवा ही मुलगी कधी बोलली नाही आणि डायरेक्ट पोलीस कशी काय झाली? म्हणजे शांततेत अभ्यास करा. बरोबर तुम्ही यशस्वी झाल्यावर लोक तोंडात बोटं घालणारच आहे. याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. म्हणजे सोप्या भाषेत लक्षात राहावं म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट. पुढील म्हणी व त्याचा अर्थ यातील चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. आता बघा बरेच मोठं दिलंय यांनी, है ना? म्हणजे चुकले पाहिजे किंवा तुमचा वेळ वाया गेला पाहिजे, त्यासाठी बरंच मोठा प्रश्न दिलाय. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. म्हणजे डोळ्यात केर आहे आणि फुंकर कुठं मारतोय? कानात मारतोय, असं आहे. बरोबर ना? मग रोग एक प्रकारचा आणि त्यावर उपाय भलतेच, हे बरोबर आहे. रोग कुठे आहे? डोळ्यामध्ये केर गेलंय, मग फुंकर कुठं मारायला पाहिजे? डोळ्यामध्ये, बरोबर ना? तर ते कानात मारतंय. म्हणजे हे काय तर बरोबर असणार आहे. म्हणजे रोग एक प्रकारचा आणि उपाय त्यावर भलताच. ठीक आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. ठीक आहे. प्रयत्न केला तरच त्यातून लाभ होतो. नाही, या दोघांचा काही लॉजिक लागत नाहीये. या दोघांचा काही लॉजिक लागत नाही, हे उत्तर असू शकतं. ठीक आहे. बाकी बघू आपण. 5 बोटे सारखीच नसतात. सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. बरोबर आहे. माझा स्वभाव वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे, तुमच्या मित्राचा वेगळा आहे, तुमच्या त्याच्या मित्राचा वेगळा असणार आहे. मग 5 बोटे सारखी नसतात, म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव कसा असतो? डिफरंट असतो. हे पण बरोबर आहे. दुभत्या गाईच्या लाथा गोड लागतात. म्हणजे जर आपल्याला एखाद्याकडून फायदा आहे, बघा अकॅडमी मध्ये एखादा विद्यार्थी असेल, तो हुशार असेल, तर त्याने आपल्याला 2 शब्द वाईट बोलले तरी आपल्याला चांगलं ऐकणंच आहे. का? तर दुभत्या गाईचा लाथा गोड, त्याच्यापासून आपल्याला फायदा होणार आहे. बरोबर ना? जर आपल्याला फायदा होणार आहे, तर आपण काय म्हणू? ठीक आहे, जाऊ दे मरू दे, थोडंसं सहन करणार आहे. मग फायदा करून देणाऱ्याने दिलेला त्रासही काय लागतो? सहन करावा लागतो. हे पण बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय काय? तर चुकीची जोडी म्हटलंय. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे प्रयत्न केला तरच त्यातून लाभ होतो, असं नाहीये ते. ठीक आहे ना? हे चुकीचा अर्थ आहे त्याचा. नेक्स्ट. खालील कोणते विशेष नामे? बघा, इमारत, नदी, पुस्तक आणि गंगा. विशेष नाम म्हणजे काय? विशेष नाम ओळखण्याच्या सोप्या पद्धती कोणत्या? ते नेहमी एकवचनी असतं आणि व्यक्तिवाचक असतं. व्यक्तिवाचक म्हणजे काय? तर कोणाच तरी नाव ठेवलेलं असतं. ठीक आहे. इमारत काय? एक इमारत आहे का? अनेक आहे. अनेक आहे. नदी किती? एक आहे का? नाही सर, अनेक आहे. बरोबर आहे. पुस्तक एकच आहे का महाराष्ट्रामध्ये? नाही, पुस्तक हजारो आहे, अनेक आहे. नदी गंगा किती आहे? गंगा एकच आहे. म्हणजे काय झाली? एकवचनी झाली की नाही? एका नदीचं नाव आहे, मग गंगा एक आहे, तर मग एकवचनी, म्हणून त्याला म्हणायचं विशेष नाम. सोपं आहे ना? एवढंच करायचंय. स्वतःचं जे नाव आहे ना तुमचं, ते विशेष नाम आहे, लक्षात ठेवा. आणि तुमची जी जात आहे, बघा एखादा मुलगा असेल ना, एखादा मुलगा असेल, ही झाली तुमची जात. एखादी मुलगी असेल ना, ही झाली तुमची जात झाली. बरोबर ना? हे दोघं पण काय झाले? सामान्य नाम झाले. सामान्य नाम. आता या मुलाचं नाव काय दिलंय? सचिन नाव दिलंय. मुलाचं नाव काय दिलंय? सचिन. मुलीचं नाव काय दिलं? उदाहरणार्थ प्रीती नाव दिलं. मग हे यांचं वैयक्तिक नाव आहे ना, मग हे झालं तुमचं विशेष नाम. हे काय झालं? विशेष नाम. सेम कंडिशन. नदी आहे, बरोबर ना? पण नदी काय तुमची? सामान्य नाम, कारण का आता अनेक वचनी आहे. ओके. आणि नदीचं नाव कोणती आली? गंगा आली, तुमची ब्रह्मपुत्र आहे उद्या. या वेगवेगळ्या झाल्या ना, मग ह्या वेगवेगळ्या झाल्या म्हणून याला म्हणायचं विशेष नाम. त्याला काय म्हणायचं? विशेष नाम. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. खालीलपैकी दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. ठीक आहे. किती छान गारवा आहे त्या ठिकाणी. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम.
तुम्ही म्हणा सर तुम्ही आताच सांगितलं आम्हाला सामान्य नाम विशेष नाम, इथं दोघं दिसत नाहीये. बरोबर आहे, हे जात पण नाहीये आणि व्यक्तीचं नाव पण नाही, धातू साधित पण नाही. हे आहे तुमचं भाववाचक नाम. का तर भाववाचक नामाला प्रत्यय लागता यत्व पणपणा, यत्व पणपणा, आई की गिरी, आई की गिरी, वा वी आणि ता. मग कोणता प्रत्यय लागला? वा प्रत्यय लागला. झाला गारवा भाववाचक नाम. ओके, कन्सेप्ट क्लिअर. नेक्स्ट, संयुक्त क्रियापद असणारं वाक्य ओळखायचंय. मी ग्रंथ वाचतो, राम खोटे बोलतो, मी गावाला जात आहे आणि ती हसली ती फसली. जाऊ दे, ती हसली तर फसली. ओके, संयुक्त क्रियापद म्हणजे काय? संयुक्त क्रियापद म्हणजे एकच क्रिया असते, एकच क्रिया असते, दोन क्रिया असून चालत नाही. क्रिया कशी असते बाळांनो? एकच असते, एकच. दोन असता का? नाहीये. मी अभ्यास केला आणि घरी गेलो असं नाही चालणार. ठीक आहे ना. मी लाडू खाल्ला आणि घरी गेला. बघा, बाळ बाळ लाडू खा नंतर जा, नंतर जा असं चालेल का? दोन क्रिया झाली, ही एक झाली, ही दुसरी झाली, असं नाही. बाळ लाडू खाऊन टाक ही एकच क्रिया आहे. मग ज्या वाक्यामध्ये एकच क्रिया असते, ज्या वाक्यामध्ये दोन क्रिया चालत नाही, त्या वाक्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं. मग बघा, मी गावाला जात आहे ही क्रिया कशी? एकच आहे, बरं ना. मी गावाला जात आहे ही क्रिया कशी दिली? एकच दिली, म्हणून त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद म्हणायचं. मग बघा, लक्ष द्या, संयुक्त क्रियापद म्हणजे काय? जेव्हा धातू साधित कृदंत आणि सहाय्यक क्रियापद दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात. जेव्हा धातू साधित कृदंत आणि सहाय्यक क्रियापद दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात, तेव्हा जोडपदास संयुक्त क्रियापद म्हणतात. जोडपदास काय म्हणतात? संयुक्त क्रियापद. सूत्र काय? धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद, बरोबर ना. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. तो चेंडू फेकून दे. बघा, फेकून हे आहे तुमचं धातू साधित आहे. फेकून काय तर तुमचं धातू साधित, आणि दे हे ते आलंय सहाय्य करायला. हे कशाला आलंय? सहाय्य करायला. मग त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? संयुक्त क्रियापद. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की दोन क्रिया नाही राहणार, एकच क्रिया राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तो चेंडू फेकून दे, झालं हे आपलं. मुले मैदानावर खेळू लागली. ओके, खेळणे आणि लागणे क्रिया कशी? एकच आहे, मग त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. एवढं सोपं आहे, अवघड नाही, फक्त ऑप्शन कट करता आले पाहिजे. ओके, नेक्स्ट. यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. यंदा कालवाचक, संख्यावाचक, रीतिवाचक, स्थलवाचक. कालवाचकला प्रश्न करत जा केव्हाने. मला जेवढं शक्य होईल ना तेवढं मी वारंवार घेईल. का माहितीये का? तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. संख्यावाचक किती वेळा, किती प्रमाणात, किती प्रमाणात. रीतिवाचक कसा, आणि स्थलवाचक कोठे. जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक चांगली कमेंट करा. ओके, कालवाचकला काय प्रश्न केला? केव्हाने. यंदा बघा, यंदा अधिक श्रावण मास आहे, केव्हा रे? केव्हा आहे तर यंदा आहे. मग क्रिया जेव्हा आज, काल, उद्या, परवा, लगेच जेव्हा घडते त्यावेळी त्याला आपण म्हणतो कालवाचक म्हणतो. त्याला काय म्हणतो? कालवाचक. संख्यावाचक किती वेळा, किती प्रमाणात. रीतिवाचकला कसाने प्रश्न करायचं, स्थलवाचकला कोठे, म्हणजे ठिकाण असतं. तुम्ही म्हणले माझं ग्राउंड मुंबईला आहे, मग ते झालं स्थलवाचक. मुंबई काय ठिकाण आहे की नाही. मी म्हणलं माझं ग्राउंड परवा आहे, कधी तर परवा, म्हणजे हे झालं कालवाचक. आज, उद्या, परवा, केव्हा, लगेच, जेव्हा जे काही शब्द असतात ते सगळे कालवाचक मध्ये जातात. ओके, कन्सेप्ट क्लिअर. तरी पण जाणून घ्या. कालवाचक क्रिया केव्हा घडली याची वेळ दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणांना कालदर्शक क्रियाविशेषण अवयव म्हणतात. ओके, आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, तेव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा, अवकाळी, येरवाळी, इतक्यात, प्रथम, अगोदर, तेरवा आणि गुदस्ता हे सर्व शब्द कशामध्ये येतात? कालवाचक मध्ये येतात. मी उद्या गावाला जाईल, केव्हा? उद्या. काल पाहिलेत मी स्वप्न नव्हे, केव्हा? काल. तुम्ही केव्हा आलात? केव्हा. ओके, हे सगळे कालवाचक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. संध्या सुरेल गाणे गाते वाक्यातला प्रयोग ओळखा. कर्मणी, कर्तरी, भावे यापैकी नाही. बघा, संध्या सुरेल गाणे गाते, गाणारी कोण आहे? संध्या. ओके,
गाण्याची क्रिया कोणावर होणार आहे? गाण्यावर होणार आहे, बरोबर ना. सुरेल गाणे, गाते. आता मी तुम्हाला सांगतो कर्तरीचे नियम. कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय नसतो. आणि दुसरा नियम आहे वाक्य वाक्य वर्तमान काळी असतं, वर्तमान काळी असते. ठीक आहे, हे दोन नियम लक्षात ठेवायचे. बस याच्यावर कर्तरी प्रयोग संपून जातो. कर्त्याला प्रत्यय नसतो आणि वाक्य कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळातलं. संध्या सुरेल गाणे गाते. गाणारी कोणी? संध्या. कर्त्याला प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. वाक्य कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळातलं आहे. वर्तमान काळ म्हणजे कोणता? जो तुमचा आत्ता सोबत आहे, बरं ना. जो आत्ता सोबत आहे त्याला काय म्हणतात? वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 2 संपलं. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर. चलो नेक्स्ट. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? आपण, उती, अनन्वय, व्यतिरेक आणि श्लेष. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जेव्हा वाक्यामध्ये जेव्हा उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ असतं त्यावेळी त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. अमृतापेक्षा पण गोड कोणाचं नाव आहे? परमेश्वराचं, देवाचं नाव आहे, बरोबर ना. जिथं गेल्याच्या नंतर आपल्या मनाला एक शांत भेटतं, एक आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटते, बरोबर ना. मग तिथं ते देवाचं नाव कसं आहे? तर गोड आहे अमृतापेक्षा. मग उपमेयापेक्षा उपमान जेव्हा श्रेष्ठ असतं त्यावेळी त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. मग व्यतिरेकचे आणखीन उदाहरणं बघा बरं. बघा, उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवली जाते, मी जे सांगितलं तेच. ठीक आहे, उदाहरण लक्षात ठेवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, कामधेनूच्या दुग्धाहुनी ओजीचे बलवान, तू माऊलीहून मवाळ, चंद्राहुनी शीतल, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. चंद्राची युवती मुखास उपमा देती कशाला कवी, हे पूर्वी न मला रहस्य कळले. ओके, हे सगळे जे आहे हे सगळे तुमचे काय तर व्यतिरिक्तचे उदाहरण आहेत. का मी घेतो असं? कारण जेणेकरून मार्क जायला नको. याच्यावर कोणतंही उदाहरण जरी आलं तरी तुमच्या लक्षात पाहिजे की हे लेक्चर आपण केलं होतं त्यामधले सरांनी उदाहरणं घेतले. ठीक आहे, नेक्स्ट. आटपाट रस ओळखायचं तुम्हाला याच्यामध्ये. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे, नगरातील सारेच लोक वेडे, वेड्यांनी बांधले बर्फाचे वाडे. करुण रस, शृंगार रस, अद्भुत रस आणि शांत रस. ज्याच्यामध्ये ना असं अद्भुत असतं, म्हणजे काय म्हणतो ना आपण, एक आपण ठरवलेलं असतं, काही रिअल गोष्टी नसतात, त्या रसाला म्हणतात अद्भुत रस असं म्हणतात. बघा, आटपाट नगरामध्ये दुधाचे तळे होते. पाण्याचे ठीक आहे, दुधाचे राहता का? नाही. तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे, म्हणजे ते दुधाचे तळे त्याच्या बाजूला होते पेड्यांचे मळे. नगरातील सारेच लोक वेडे होते. सगळे वेडे राहतील का? नाही. आणि वेड्यांनी बांधले बर्फीची वाडे, असं होईल का? ते वेडे तर बांधणार कसे काय? ठीक आहे ना. मग याचं काय तर अद्भुत रस असणार आहे. पर्याय क्रमांक 3. बघा, अद्भुत म्हणजे विस्मय, रसाचा स्थायी भाव असून परिकथा, अरेबियन नाईट्स, राक्षसांच्या गोष्टी यामध्ये अद्भुत रस आढळतो. उदाहरणार्थ, या परिनगरांतले मग सर्व उंदीर घेऊनी टाकता शनी गारुडे, नदीच्या तीरावर येऊनी घेती शीघ्र, उड्या पटापट त्या नदीमध्ये उंदीर, लोपला निमिषांत संचेतो जळांत भयंकर. याच्यामध्ये काही लॉजिक आहे का? नाहीये, बरोबर ना. मग हा काय तर तुमचा अद्भुत रस आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, पेपरमिंटच्या अंगणात फुल लाल लाल. हे पण काय तर तुमचा अद्भुत रस असणार. ओके, नेक्स्ट. दगडावर केलेले कोरीव काम, दगडावर केलेले कोरीव काम या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. शिलालेख, शिल्प, शिलान्यास आणि शिलास्तंभ. काय म्हणले आपल्याला? दगडावर केलेला म्हणजे कोरलेलं काम, कोरीव काम. जर कोरीव काम जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? शिल्प असं म्हणतो. काय म्हणतो? शिल्प, दगडावर केलेले कोरीव काम. डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द अक्ष, चशु, लोचन आणि दृश्य. काय म्हणले? नसलेला म्हणले ना आपल्याला. मग अक्ष पण आहे, चशु पण आहे, लोचन पण आहे, मात्र दृश्य नाहीये. कोणता नाही तर दृश्य नाही आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट. तू त्या राजपुत्राला वर, वर या वाक्यातील कोणता शब्द आहे? नाम आहे, क्रियापद आहे, शब्दयोगी, अव्यय की केवळ प्रयोगी? तू त्या राजपुत्राला काय म्हटलंय? वर म्हणलंय. हा वर जो शब्द आहे ना वेगवेगळ्या प्रकारे विचारता. आता इथं काय करतो माहितीये का हा? तर हा करतोय वाक्याचा अर्थ पूर्ण, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. ठीक आहे ना. जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो.
त्याला काय म्हणतो? क्रियापद म्हणतो, बरोबर ना. वाक्याचा अर्थ पूर्ण करणार आहे. पण तू त्या राजपुत्राला वर, हा ठीक आहे झाला. पक्षी झाडावर बसला, जर हा वर शब्द शब्दाला जोडून आला असेल, वर शब्द शब्दाला जोडून आला असेल तर त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. आणि वरच्या मजल्यावर जा. आता मजला हे काय तर नाम आहे. मजला हे काय तर तुमचं नाम दिलेलं आहे. ओके. पण कसा आहे रे हा? वरती ना, वरती मजल्याबद्दल अधिकची माहिती दिली. मग अधिकची माहिती दिली तर हे झालं विशेषण. आणि वर येऊन बघ म्हटलंय. वर येऊन बघ. कोठे? वर. तर इथं क्रियाविशेषण. मला सांगायचं काय, हा जो शब्द आहे ना वेगवेगळ्या अँगलने विचारला जातो, त्यावेळी आपल्याला माहिती असावं. ठीक आहे. नेक्स्ट, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द. हे बघा, अभ्यास करताय ना तर शुद्ध शब्दाची प्रॅक्टिस दररोज करा हा. कारण यावर पेपरला प्रश्न येणार म्हणजे येणार, हे 100% आहे. ओके. मग त्यानुसार तुमचा अभ्यासच पाहिजे. याचे नियम पण आहे, नियम करत बसू नका. प्रॉपर करा, प्रॅक्टिस करा जास्त, काय हरकत नाही. प्रावीण्य, प्रवीण, प्रावीण्य आणि प्रावीण्य एकच शब्द आहे, पण कशा पद्धतीने योग्य लिहिलेला आहे. तर प्रावीण्य जो शब्द आहे तो बघा अशा पद्धतीने लिहिता. विलांटी जी आहे ती दुसरी असते. ओके. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, शाबास माधवी तू पोलीस झालीस, बरोबर ना. अधोरेखित शब्दाची जात, शब्दयोगी, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी, उभयनव्वी. बघा आता यामध्ये काय ना, प्रशंसा केलेली. काय केले तर प्रशंसा केलेली. आणि यामध्ये काय तर भावना प्रदान झाली. म्हणजे ज्या वाक्यामध्ये भावना प्रदान केली जाते त्या वाक्याला आपण काय म्हणतो? केवळ प्रयोगी. ठीक आहे ना. शाबास माधवी तू पोलीस झाली, आणि ह्या कोणतं वाक्य तर प्रशंसा दर्शक किंवा प्रशंसामध्ये कोणकोणते येतात तर बघा आपण हे चार्ट घेतलाय जेणेकरून कव्हर झालं पाहिजे. आश्चर्यदर्शक मध्ये बघा ओ, त्याच्यानंतर ओ हो, अ ब ब, ब ब ब, अ हा हा, बापरे, ओ अरेच्या, अग बाई. ठीक आहे. हे शब्द आश्चर्यदर्शक मध्ये जातात. जे आपलं उत्तर होतं प्रशंसा दर्शक, त्यामध्ये काय येतं? छान, वाह वाह, भले, शाबास, यव, ठीक, पक्कड, खाशी, धन्य. ठीक आहे ना. हे प्रशंसामध्ये येतं. आणि संमती दर्शक मध्ये काय येतं बघा? ठीक, जी हा, बराय, अच्छा. ठीक, जी हा, त्यानंतर परत जी हा आणि बराय, अच्छा आहे असं. आणि विरोध दर्शक मध्ये येतं बघा कोणकोणते येतात? छे छे, अह, उहू, त्याच्यानंतर दीर्घ उ, हॅट, छट, छे आणि छ. इथं विरोध केला जातो. इथं आपल्याला एखादं आश्चर्य होतं, इथं एखाद्याची प्रशंसा केली जाते. तुम्ही पोलीस झाले, मला आनंद आहे, मी म्हणणार शाबास तुम्ही करून दाखवलं. संमती म्हणजे एखाद्या कार्याला संमती देणे, आणि विरोध म्हणजे एखाद्याला विरोध करणे. अशा पद्धतीने अभ्यास करू नको, चुकीचा आहे, बरोबर ना. त्याला विरोध दर्शक. नेक्स्ट, उंदराला मांजर साक्ष या म्हणीचा अर्थ काय होतो? उंदराला मांजर साक्ष म्हणजे उंदीर आणि मांजर हे दोघं कसे रे? एकमेकांचे दुश्मन आहे. म्हणजे मांजर उंदराला खाते. ठीक आहे ना. आता उंदीरच मांजराला साक्ष देऊ राहिला, काहीतरी त्या कारण असेल ना. मग बघा, दोघे खुश होणे नाही, त्याच्यानंतर दोघे पळून जाणे व लपून जाणे. कशाला दोघे पळून जातील, लपून जाते? दोघे एकमेकांशी भांडणे नाही, तर दोघेही सारखे दोषी व एकमेकांना साक्षीदार. म्हणजे दोघं पण काय ना, हे दोषी झालेले आहेत. दोघांचं काहीतरी चुकलंय म्हणून दोघं एकमेकांना काय झाले तर साक्ष देत आहे. म्हणून उंदराला मांजर साक्ष. पर्याय क्रमांक 4. जान्हवीने पत्र लिहिले असेल. बघा, जान्हवीने पत्र लिहिले असेल. काळ ओळखायचा आहे. बघा, पूर्ण जर असताना पूर्ण वर्तमान काळ, तो क्रिया आत्ता घडली असते, आत्ता, त्याच्यामुळे हा येणार नाही. त्यानंतर रीती भविष्यकाळ लिहित असेल. जर इथं असताना लिहित असेल, दररोज लिहित असेल जर असतं तर मग रीती असतं, हा पण नाहीये. पूर्ण म्हणजे लिहिला असेल, लिहिला होता, पूर्ण भूतकाळ आहे ना. इथं काय पाहिजे होतं? लिहिला होता, म्हणजे क्रिया भूतकाळातली पाहिजे होती, मग हा पण नाहीये. मग काय असणार इथं? पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे जान्हवीने पत्र भविष्यामध्ये लिहिलं असेल. ते कसं लिहिलं असेल तर पूर्ण लिहिलं असेल. म्हणून पर्याय क्रमांक काय असणार आहे? 2 असणार आहे याचं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, वेल या शब्दाचं अनेक वचन. बघा, एक वेल, वेलचं अनेक वचन काय होतं? अनेक वेली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. अनेक वेली. ठीक आहे. एक वेल, अनेक वेली. नेक्स्ट, वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. वारा सुटला आणि पाऊस गेला, असं आहे ते. सुटला आणि पाऊस गेला. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य की साधारण वाक्य. तर बघा, व आणि, या अगोदर पण सांगितलंय, व आणि पण परंतु.
पण परंतु शिवाय बाकी म्हणून अथवा की म्हणून अथवा की हे संपूर्ण जे शब्द आहे ना हे संपूर्ण शब्द येतात संयुक्त वाक्यामध्ये. कशामध्ये येतात? संयुक्त वाक्यामध्ये. उभय नववीचे पहिले 4 प्रकार आहे, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. हे चारही प्रकार जे आहे ते कशामध्ये? संयुक्त वाक्यामध्ये. त्यामध्ये काय असतं ना या शब्दांनी काय होतं? वाक्य जोडलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, संयुक्त वाक्य. नेक्स्ट, अधोरेखित नामाचं वचन ओळखा. स्नेहलने ग्रंथ वाचले. बघा, एक वचन, द्विवचन, अनेक वचन, अमान वचन. आता ग्रंथ जो शब्द आहे, ग्रंथ, आता हा तुमचा एक वचन आहे, बरोबर ना? ग्रंथ शब्द काय? एक वचन आहे. पण स्नेहलने काय केलं ना? ग्रंथ वाचले. आता ग्रंथचं अनेक वचन काय आहे? तर अनेक वचन ह्या येतेच आहे. अनेक वचन काय आहे? तर ग्रंथच आहे. मग आता इथं काय ना, असं जर आलं असतं ना, बघा, स्नेहलने ग्रंथ वाचला. किती ग्रंथ वाचला? एकच. तर त्यावेळी असतं एक वचन. त्यावेळी काय असतं? एक वचन. परंतु काय झाले? तर स्त्रियांनी ग्रंथ वाचले, मग एकापेक्षा जास्त वाचले की नाही, मग त्याला म्हणायचं अनेक वचन. त्याला काय म्हणायचं? अनेक वचन. कारण वाक्याच्या अर्थावरून ठरवत जा. वाक्याच्या अर्थावरनं स्नेहलने ग्रंथ वाचला असत एकच, पण एकापेक्षा जास्त वाचले ना, मग त्याला अनेक वचन म्हणा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे? अव्ययभाव, द्वंद्व, कर्मधारय की मध्यम पदलोपी. बघा, आपल्याला काय म्हटलंय? पदोपदी म्हटलेलं आहे. मग मी तुम्हाला अव्ययभावचे प्रत्यय सांगितलेले आ, यथा, प्रति, हर, बरदर, बेबिन, गैरबेला. हे काय? आपले प्रत्यय. ठीक आहे, आता हे प्रत्यय आहे मान्य मला, पण जो आणखीन एक सांगितलाय तुम्हाला मराठी मधला ओ. मराठी मधला ओ म्हणजे कसा? तर बघा, गावोगाव, गल्लोगल्ली, पानोपानी, म्हणजे विग्रह करताना किंवा उच्चार करताना हा ऊ येतो ना, त्याला म्हणायचा मराठी मधला ओ. मग आता इथं पदोपदी आलाय की नाही, मग हा तुमचा अव्ययभाव समास आहे. पदोपदी अव्ययभाव, कारण मराठी मधला काय आलाय? इथं ओ आलेला आहे. ठीक आहे ना, विग्रह करताना किंवा तिथं आपण तो वापर करतो त्याचा. द्वंद्व पण नाहीये, कर्मधारय नाही, मध्यम पदलोपी पण नाहीये. ठीक आहे, बघा, घरोघरी म्हणजे काय? प्रत्येक घरी. ठीक आहे, याचं काय? स्थळ आहे. आणि हा कशाप्रमाणे काम करतो? तर क्रियाविशेषणाप्रमाणे काय करतो? काम करतो. एवढं चांगलं लेक्चर घेतले, फक्त एक कमेंट करा. म्हणजे आपली बॅच आहे, त्या बॅचचं बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगा. या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ देखील भेटणार आहे, मी शेवटी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा, पानोपानी प्रत्येक पाणी, दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी, जागोजागी प्रत्येक जागी, वृक्षगणिक प्रत्येक वृक्षात, मधोमध अगदी मध्यभागी, वारंवार प्रत्येक वारी किंवा प्रत्येक दिवशी, त्यानंतर गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्लीत, दारोदार प्रत्येक दारी. हे काय? तर सगळे अव्ययभाव समासाचे उदाहरणे आणि सगळे काय? तर स्थल आहे. फक्त हा तुमचा काय? वारंवार काय? तर काल आहे, ते पण का क्रियाविशेषणामध्ये जातं, त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर सगळे काही ठिकाण आहे. आणि हे सगळे कशाचे उदाहरण आहे तुमचे? तर अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट, पुढील पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये साधित क्रियाविशेषण दिसून येतं? साधित क्रियाविशेषण बघा, लबाड व्यक्ती हे गुण विशेषण आहे. लबाड व्यक्ती गुण विशेषण, कारण व्यक्तीमधला तो काय आहे? तर गुण आहे. ठीक आहे, पाच पांडव हा संख्या विशेषण आहे. संख्या विशेषण. ठीक आहे, शांत मुलगी हे पण तुमचं गुण विशेषण आहे. त्या मुलीमधला काय? तर तो गुण आहे, म्हणून तो गुण विशेषण. ठीक आहे, आणि पुण्याची पगडी. आता पुण्याची पुणे हे काय? तर नाम आहे. पुणे नाम आहे. नामाला प्रत्यय लागला, त्यामुळे तयार झालं पुण्याची. बरोबर ना, पुण्याची काय तयार झालं? पगडी. पण नामाला प्रत्यय लागून तयार झालेला शब्द जो असतो त्याला आपण काय म्हणतो? नामसाधित विशेषण. त्याला काय म्हणतो? नामसाधित विशेषण. मग आपल्याला काय म्हणतात? साधित विशेषण कोणतं? पुण्याचीच पगडी.
बरोबर ना. हे बघा पुणे हे शहर आहे आणि त्याला ना पुण्यापासून काय झालं, पुण्याची तयार झालं, पण नामाला काय लागला, प्रत्यय लागला. मग नामामध्ये बदल केला किंवा प्रत्यय लागला, मग त्याच्यापासून तयार झालं नामाला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण म्हणत असतो नाम साधित विशेषण म्हणत असतो. बरोबर ना. नाम साधित विशेषण, मग इथं आपल्याला साधित म्हणलंय म्हणजेच काय तर पुण्याची पगडी. ठीक आहे. बाकीचे सगळे तुमचे काय तर हा गुण विशेषण, संख्या विशेषण, गुण विशेषण. ठीक आहे. बघा पुण्याची पगडी यामध्ये पुणे एक नाम आहे. पुणे नामाला ची हा प्रत्यय लागून पुण्याची विशेषण तयार झाले, यालाच नाम साधित विशेषण म्हणतात. ठीक आहे. लबाड व्यक्ती, लबाड हे गुण विशेषण आहे, हे मूळचे विशेषण आहे. 5 पांडव संख्या विशेषण, शांत मुलगी देखील काय तर गुण विशेषण. ओके. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दामध्ये व्याधिकरण विभक्ती दिसून येत नाही? कंबरपट्टा, देवपूजा, महादेव, तोंडपाठ. आता बघा व्याधिकरण म्हणजे काय, व्याधिकरण म्हणजे काय, व्याधिकरण म्हणजे वेगवेगळ्या विभक्त्या, वेगवेगळ्या विभक्त्या, त्याला आपण काय म्हणतो, व्याधिकरण असं म्हणतो. ठीक आहे ना. कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा, देवपूजा, देवाची पूजा, महादेव, महादेव म्हणजे काय रे, महान असा देव, महान असा देव. ठीक आहे ना. इथं विभक्ती आहे का, नाहीये. विभक्ती आली का, नाही. इथं प्रथम विभक्ती आली, प्रथमा. ओके. आणि तोंडपाठ, तोंडाने पाठ हा पण नाही. मग व्याधिकरण कोणती नाहीये, तर महादेव नाहीये. कारण महादेव जो आहे ना, हा कर्मधारय समास आहे. कोणता समास आहे, कर्मधारय समास आहे, त्याच्यामुळे हा येणार का, तो नाही येणार. बघा कर्मधारय ज्या प्रकारातील ह्या प्रकारातील सामासिक शब्दाचा विग्रह केल्यावर दोन्ही पदे प्रथम विभक्तीमध्ये असतात, दोन्ही पण. आणि त्यांनी काय म्हटलं, व्याधिकरण. आणि व्याधिकरणचा अर्थ काय होतो, वेगवेगळ्या विभक्त्या पाहिजे. पण इथं काय, महान प्रथम विभक्ती आहे आणि देव पण कोणती, प्रथम विभक्ती. वेगवेगळ्या आहे का, नाहीये, वेगवेगळ्या नाही, म्हणून त्याला महादेव असं म्हटलंय. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाली. बघा प्रथम विभक्तीत असतात, या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य किंवा विशेषण विशेषण स्वरूपाचा असतो, म्हणून या समासाला कर्मधारय समास म्हणतात. शब्दांच्या स्वरूपावरून कर्मधारय समासाचे खालील प्रकार पडतात. कोणते, हे बघा द्विगु समास सुद्धा कर्मधारयाचाच उपप्रकार आहे. जो द्विगु समास आहे ना, तो कशाचा, कर्मधारयाचा आहे. आणि कर्मधारय समासाला समांधिकरण समास असे सुद्धा म्हणतात, कारण विग्रह केल्यावर दोन्ही पदे सारख्या विभक्तीत असतात, सारख्याच विभक्तीमध्ये राहणार आहे. कर्मधारय समासाचे विशेषण सूचक नाम विशेषण संबंध तसेच साम्य सूचक उपमेय उपमान असे दोन प्रकार पडतात. बघा कर्मधारय, रक्तचंदन म्हणजेच रक्तासारखे चंदन, महाराज महान असा राजा. बघा महान असा राजा. ठीक आहे ना. आता इथं प्रथम विभक्ती आहे, राजाला पण कोणती लागली, प्रथमच लागली. राजाला कोणती लागली, प्रथमच. वेगवेगळे आहे का, नाहीये. पितांबर पिवळे असे वस्त्र, महादेव महान असा देव, महाराष्ट्र महान असे राष्ट्र, काळ मांजर काळे असे मांजर. मग हे सगळे तुमचे कोणते समास आहे, तर हे तुमच्या कर्मधारय, कर्मधारय समास आहे संपूर्ण. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, यावर प्रश्न पेपरला दिसेल तुम्हाला, आणि परत त्याचा स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला युट्यूबला एखादी शॉर्ट रील वगैरे टाकून देईल. ओके. खालीलपैकी रीतिभूतकाळ वाक्य ओळखा. तो रोज व्यायाम करत असतो, तो रोज व्यायाम करतो, तो रोज व्यायाम करत होता आणि करत असे. रीतिभूतकाळ म्हणलं का, या अगोदर पण खूप वेळा सांगितलेले. रीतिभूतकाळ फक्त मोजके क्रियापद पाठ करून ठेवायचे. कोणते, असे, वाची, वाटायची आणि करी. हे क्रियापद आले, हे जे क्रियापद आले वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, त्याला म्हणायचं रीतिभूतकाळ. असे, वाची, वाटायची, करी. बघा बरं कुठे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये असे आहे की नाही. तर रोज व्यायाम करत असे म्हणायचं रीतिभूतकाळ. संपलं, जास्त लोड घ्यायचा नाही, पाठ करून ठेवायचे क्रियापद, याच्या बाहेर येत नाही, नाहीये त्याच्या बाहेर, हेच येतात. नेक्स्ट, शंकर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द महेश, विनायक, गिरीश आणि सदाशिव. तर शंकर या शब्दाला समानार्थी नसलेला कोणता आहे, विनायक आहे. हा गणपती, गणपती बाप्पा जो आपण म्हणतो त्यांचा समानार्थी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, विरुद्ध अर्थी नसलेल्या शब्दाची जोडी. बेचव, चवदार. त्यानंतर महान आणि लहान, भरती, ओहोटी, मनस्ताप आणि मवाली. तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलंय, तर नसणारी म्हणली, नसणारी. आता बेचव, एखादा बेचव, बरोबर ना.
याच्या अपोजिट काय येईल? चवदार. मग ही बरोबर आहे. त्याच्यानंतर महाने, दुसरा काय राहील? लहाने. बरोबर ना, एखादा महाने, दुसरा काय? जमिनीवर लहाने. भरती, भरती, आहोटी हे पण आहे. मग कोणती नाहीये? पर्याय क्रमांक 4 नाहीये. मनस्ताप, मवाली. बघा, मनस्ताप हा वेगळा आहे आणि मवाली वेगळा आहे. मवाली काय तर वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 जी आहे ती नाहीये. हा ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. नेक्स्ट, दिलेल्या वाक्यासमूहामधून म्हण शोधायची. सापाला दूध पाजणे, वरती मागून घोडे, जिभेला हाड नसणे, धारातीर्थ पडणे. बघा आपल्याला काय म्हणले ना, म्हण शोधायची. तर सापाला दूध पाजणे हा वाक्य प्रचार आहे. जिभेला हाड नसणे वाक्य प्रचार, धारातीर्थ पडणे वाक्य प्रचार. मात्र वरती मागून घोडे ही नाहीये. वरती मागून घोडे पर्याय क्रमांक 2 ही काय तर आपल्याला सांगितले मन शोधायला. सॉरी, मग ती काय तर तुमची मन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. कशाचीही इच्छा न करणारा. काय म्हणले? कशाची इच्छा न करणार. निराधार, निर्वासित, नास्तिक आणि निरीच्छ. तर कशाची इच्छा न करणारा जो असतो त्याला आपण म्हणतो निरीच्छा म्हणतो. त्याला काय म्हणतो? निरीच्छा असं म्हणतो. पर्याय क्रमांक 4. अभय देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ जीवदान देणे, क्षमा करणे आणि सुरक्षितपणाची हमी देणे. अभय देणे म्हणजे काय करणे? तर एखाद्याला मी तुला मारणार नाही, मी तुला सुरक्षित ठेवल, तुझ्या जीवाची काही काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे, हे आपण एखाद्याला देतो. बरोबर ना. मग जीवदान देणे, क्षमा करणे, सुरक्षित करणे. एक बरोबर आहे, दुसरा पण बरोबर आहे आणि तिसरा पण बरोबर आहे. मग तीनही पर्याय काय तर तुमचे बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. 1 2 3 सर्व काय तर बरोबर. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट, जो वेगाने धावतो तोच सर्वात आधी पोहोचतो. IMP प्रश्न आहे. जो वेगाने धावतो तोच सर्वात आधी पोहोचतो. या वाक्यातील गण वाक्य कोणते? गण म्हणजे इथं पाहिजे तर गौण वाक्य. इथं पाहिजे तर गौण वाक्य कोणते? जो वेगाने धावेल, वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल, धावेल तो पोहोचेल. ज्या वाक्याची सुरुवात जोने होते, जो, ज्याने, जो सुरुवातीला वाक्य असतं, सुरुवातीला त्या वाक्याला काय म्हणायचं? गौण वाक्य म्हणायचं. त्या वाक्याला काय म्हणायचं? गौण वाक्य. बघा, जो वेगाने धावेल, कशाने सुरुवात झाली? जोने. सुरुवातीचं वाक्य मिश्र वाक्यामध्ये असतं. याला क्रियापदाची गरज नसते, त्याला म्हणायचं गौण वाक्य. जे सुरुवात असते त्याला असतं. ओके. बघा आता लक्ष द्या, मुख्य आणि गौण वाक्य. गौण म्हणजे दुय्यम. गौण म्हणजे काय? दुय्यम. मराठी व्याकरणात जेव्हा जो, तो सारखी उभयनव्य अव्यय वापरले जातात तेव्हा ते मिश्र वाक्य असते. अशा वाक्यात 2 भाग असतात. अशा वाक्यामध्ये किती भाग असतात? 2 भाग असतात. ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही तोच सर्वात आधी पोहोचेल. या वाक्यात जो तोच सर्वात आधी पोहोचेल हे मुख्य वाक्य आहे. बरोबर ना. पण जे वाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून असते आणि ज्याची सुरुवात जो, जी, जे, जरने होते तर तो वाक्य काय असतं? तुमचं गौण वाक्य असतं. मग ह्या वाक्यामध्ये बघा, जो वेगाने धावेल हे काय तुमचं गौण वाक्य आहे. हे लक्षात ठेवा. ज्या वाक्य आहे ना ज्याची सुरुवात जो, जी, जेने होते ना किंवा जरने होते ना त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं गौण वाक्य म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? गौण वाक्य. ठीक आहे, लक्षात असू द्या. बघा, जो वेगाने धावेल हे वाक्य स्वतंत्रपणे पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही. जो वेगाने धावेल असे म्हटल्यावर पुढे काय असा प्रश्न उरतो, म्हणून हे गौण वाक्य आहे. म्हणून हे काय तर गौण वाक्य आहे. तोच सर्वात आधी पोहोचेल हे मुख्य अर्थाचे वहन करते, म्हणून हे मुख्य वाक्य आहे. लक्षामध्ये. चलो नेक्स्ट, खालील वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल. कोणत्या वाक्यामध्ये? तुझ्या हातात काय आहे. इथं काय विचारलंय रे? प्रश्न किंवा अनिश्चित आहे हे. तुझे हात सुंदर आहे इथं पण येणार नाही. काय झाले तुझ्या हाताला? हे पण नाही. किती छान आहे, किती छान आहे तुझे हात. बघा इथं प्रशंसा उद्गार आहे. बरोबर ना. भावना प्रदान झाली. किती छान आहे तुझे हात. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही त्याचं उत्तर आहे. ओके. नेक्स्ट, समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? समोर कालवाचक, हेतुवाचक, स्थलवाचक आणि तुलनावाचक. जर समोर हे जे आहे ना हे स्थलवाचक मध्ये येतं. समोर स्थलवाचकला आपण ह्या लेक्चर मध्ये बघितलंय, प्रश्न केला जातो कोठेने. कोठेने. बरोबर ना. मग समोर म्हटलं की कोठे. ठीक आहे ना.
समोर एक शाळा आहे, समोर एक काय तर शाळा आहे, म्हणून याला म्हणायचं स्थलवाचक. नेक्स्ट, समोर, पुढे, मागे, अलीकडे, पलीकडे, जवळ, पाठीमागे. वाक्यात उपयोग. शाळेसमोर मोठे मैदान आहे, बघा शाळेसमोर, येथे समोर हे मैदान कोठे आहे किंवा शाळेचे स्थान दर्शवते, म्हणून ते स्थलवाचक आहे, म्हणून ते काय तर स्थलवाचक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्ही आम्हाला वगळले, या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखा. काय म्हणले, वाक्य लिहून घेऊ आपण. तुम्ही आम्हाला वगळले, तुम्ही आम्हाला वगळले, या वाक्यातला काय ओळखायचं आपल्याला, कर्ता व कर्म. वगळणारे कोण आहे, वगळणारे तुम्ही, हा झाला कर्ता. वगळण्याची क्रिया कोणावर घडली, आमच्यावर, मग आम्ही झालो कर्म. तुम्ही आहे कर्ता, आम्ही आहे कर्म. बघा, कर्ता तुम्ही, कर्म वगळले नाही, कर्ता आम्हाला, कर्म तुम्ही नाही, कर्ता तुम्ही, कर्म आम्हाला. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, पुढील कोणत्या शब्दसमूहामध्ये विशेषण हे संख्या विशेषण नाही, संख्या विशेषण नाही. 100 कौरव आहे गणनावाचक, गणनावाचक संख्या. ठीक आहे. 100. 10वी गल्ली, 10वी गल्ली क्रमवाचक, 10वी गल्ली क्रमवाचक संख्या विशेषण. ठीक आहे. 3रा मजला हा देखील काय तुमचा क्रमवाचक संख्या विशेषण मधला. आणि गोड आंबे हे काय तर तुमचं गुण विशेषण, गुण विशेषण. मग राहिलंय काय पर्याय क्रमांक 4, बरोबर ना. 100 कौरव गणनावाचक, 10वी गल्ली क्रमवाचक संख्या विशेषण, 3रा मधला क्रमवाचक संख्या विशेषण, गोड आंबे गुण विशेषण. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता शब्द पुलिंगी आहे, पुलिंगी. पुलिंगीसाठी सर्वनाम कोणतं वापरणार, तो. बघा, ती साखर स्त्रीलिंगी. ठीक आहे. ती भाजी स्त्रीलिंगी, तो भात, तो भात पुलिंगी, आणि ती डाळ, ती डाळ स्त्रीलिंगी. मग आपल्याला काय विचारले, पुलिंगी. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. नेक्स्ट, तुला गाणे गाता येते का, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. बघा, उद्गारार्थी, प्रश्नार्थक, होकारार्थी यापैकी नाही. आपल्याला इथं काय दिसतंय, प्रश्नचिन्ह, बरोबर ना. जर प्रश्नचिन्ह असेल त्याला काय म्हणायचं, प्रश्नार्थक. सोपं आहे, अवघड करायचंच नाही अजिबात. तुला गाणे गाता येते का, हे काय असणार आहे, प्रश्नार्थक असणार आहे. ओके. नेक्स्ट, स्वतःच्या नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो, या आशयाची म्हण सांगा. कामापुरतं मामा, सारागाव मामाचं एक नाही कामाचा, कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, आणि मनी चिंती ते वैरी न चिंते. बघा, स्वतःच्या नात्यातील माणूस आपल्याच विनाशाला काय ठरणार आहे, तर तो कारणीभूत ठरणार आहे. याचा अर्थ काय होतो माहितीये, तर कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, बरोबर ना. म्हणजे कुऱ्हाडीचा जो दांडा आहे तो काही दिवसांनी आपल्याच पायाला बसणार आहे तो. ठीक आहे. म्हणून स्वतःच्या नात्यातील माणूस आपल्याच विनाशास काय तर कारणीभूत ठरतो. नेक्स्ट, बघा, ज्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांची पीडीएफ हवी आहे, प्रश्नांची पीडीएफ हवी, अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. पण मी 500 प्रश्न पूर्ण झाल्यावर पीडीएफ देणार आहे. किती, 500, बरोबर ना. आता हे तुमचे 1150 चालू आहे, लगेच होऊन जातील एवढ्या 2-4 दिवसामध्ये ही पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. आपण त्यासाठी ऍप डाउनलोड करायचं आहे, लक्षदीप अकॅडमीचं. ऍप लिंक मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये पीडीएफ नाव हे करा, कमेंट करा, मी तुम्हाला ऍप लिंक देईल. ऍप डाउनलोड करून ठेवा. हे 500 प्रश्न पूर्ण झाले की मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे. ओके. आणि याची किंमत किती आहे, असे मी तुम्हाला एकूण 1500 प्रश्न भेटणार आहे. या अगोदर 1000 प्रश्न आपण दिलेले आहे, बरोबर ना. फक्त किती, 99 रुपयाला देणार आहे, फक्त 99 रुपये. ठीक आहे ना. 1500. याच्यासोबत जीकेचे पण प्रश्न भेटणार तुम्हाला. जीकेचे किती आहे, 3500 प्लस प्रश्न आहे, 3500 प्लस प्रश्न भेटतील जीकेचे. ठीक आहे. चलो, आणि आता शेवटचा प्रश्न. आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा म्हणजे संगम, सीमा, क्षितिज आणि आतिश. तर आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखं भासतं ना, त्याला काय म्हटलं जातं माहितीये, क्षितिज असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, क्षितिज. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपले 50 प्रश्न पूर्ण झाले. चांगले क्वालिटी प्रश्न होते.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि ऍप डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे 500 प्रश्न भेटणार आहे. मी एवढा 2-3 दिवसामध्ये पूर्ण प्रश्न कव्हर करेल. लेक्चरचं फक्त टिक करायचं, तुम्हाला झेरॉक्स पण मारता येईल याच्या. ओके, चला आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटूया. धन्यवाद.